नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन पाटील रेक्स बॉटॅनिक्स कंपनीतर्फे आप सगळ्यांचं इथं हार्दिक स्वागत करतो। आपण आज नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात आणि कळवण गावातच कांद्याचा प्लॉट रेक्स बॉटॅनिक्सच्या प्युरेक्स टेक्नॉलॉजी आणि स्पेशालिटी प्रोडक्ट्सचा उपयोग करून शेतकरी मित्रांनी बनवलेला आहे। आपण सर्वात आधी त्यांचा परिचय जाणून घेऊ की त्यांचं नाव काय आहे। साहेब, तुमचं नाव सांगा। नमस्कार मित्रांनो, मी नानासाहेब रघुनाथ निकम, कळवण, मुक्काम पोस्ट तालुका कळवण। ओके माझा मोबाईल नंबर 94 93 92 77 96। ओके कळवण। साहेब, तुम्ही प्युरेक्स नॅनो टेक्नॉलॉजी जी रेक्स बॉटॅनिक्सने डेव्हलप केली त्याच्यावर ह्या वर्षी पूर्णपणे आपलं कांद्याचं पीक घेतलं। बरोबर। कळवण हा महाराष्ट्रातील सगळ्यात चांगला कांदा उत्पादक तालुका आहे। या भागामध्ये सगळ्यात उत्तम प्रकारे आणि भरपूर प्रमाणात कांदा हे पीक घेतलं जातं। तर सर, तुम्ही नॅनो खतांचा वापर करून जो कांदा काढलाय, तुम्हाला रिझल्ट कसे वाटले आतापर्यंत जो प्लॉट आहे? आता हा प्लॉट काढणीला चालला आहे, पण आतापर्यंत मी जे या प्लॉटसाठी जे प्रॉडक्ट वापरले रेक्स बॉटनीचे, तर सुरुवातीला आम्ही प्राण दिलं। ओके, प्राण हे मॉलिक्युल दिलं। ओके, त्याच्यानंतर 20-20 दिलं गेलं त्याच्यानंतर। ओके, आणि त्यानंतर 12-32-16 ही एक ग्रेड दिली। ओके, त्याच्यानंतर कांदा चांगला याला आल्यानंतर बघा आम्ही आपलं 052-34 दिलं गेलं। त्याच्यानंतर 10-26-26 दिलं गेलं। ओके, 052च्या आधी 10-26-26 दिलं गेलं। ओके, आणि नंतर शेवटचं एक आम्ही घेतलं की 42-47 आणि सत्व म्हणून एक मॉलिक्युल दिलं गेलं। त्याच्याने सत्वमुळे आम्हाला एक प्रकाश संश्लेषण क्रियेचा पण चांगला एक फायदा मिळाला। आणि आजही प्लॉट एक ग्रनरीच्या स्टेजला आहे। एवढं काढण्याच्या स्टेजला आलं सुद्धा, आणि साईजमध्ये सुद्धा 42-47 एक चांगलं आम्हाला रिझल्ट दिला गेला। तर एवढं मी एक याच्यावर सांगू शकतो। म्हणजे रेक्स बॉटॅनिक्सने रिसर्च केलेला प्रोडक्ट प्राण, जो जमीन भुसभुशीत करून मुळांची संख्या वाढवणे। आज पण आपण जेव्हा कांदा काढतोय तर एक बघू शकतोय की रूट्स डेव्हलपमेंट आता फळावर अशी दिसते मेन कांद्यावर, तर त्यावेळेला कोणत्या पद्धतीने झालेली असणार। आणि त्यासोबत त्यांनी ब्रांच डेव्हलपमेंट आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होण्यासाठी रेक्स बॉटॅनिक्सचे नॅनो 20-20 20-20-20 याचा वापर केला होता। त्यानंतर जशा स्टेज वाढत गेल्या, इथं 12-32-16 नॅनो 10-26-26 ह्या ग्रेड्सचा सुद्धा वापर करण्यात आला होता। त्याचप्रकारे जेव्हा कांदा फुगवणीला घ्यायचा होता, जसं साहेबांनी सांगितलं की आता त्याचे वजन आणि आकार वाढला पाहिजे, त्यावेळेला रेक्स बॉटॅनिक्सचे 042-47 आणि सत्व 18 जे रिसर्च करून प्रोडक्ट बनवलं आहे रेक्स बॉटॅनिक्सने, त्याच्याने काय होतंय की जैविक अजैविक जो तणाव आहे त्या तणावापासून पण संरक्षण पाहिजे। कारण आता वातावरण जे आहे, तुम्ही मान्य करता वातावरण खूप बदलत आहे, हो बरोबर? तर त्या वातावरणापासून संरक्षण, त्याच्यानंतर या कांद्याची जी लीफ होती त्याची थिकनेस वाढली आणि प्रकाश संश्लेषण क्रिया प्रॉपर झाल्यामुळे कांद्याला चांगले वजन साईज हे आपल्याला आज दिसत आहे। तर तुम्ही जे बाकी शेतकरी मित्र आहेत, जे पूर्ण महाराष्ट्रात घ्या, भारतात घ्या, जगभरात घ्या, जे कांद्याची शेती करतात, त्या शेतकरी मित्रांना तुम्ही सांगू शकतात की प्युरेक्स नॅनो टेक्नॉलॉजीने शेती करावी? मित्रांनो, आज जर आपण संपूर्ण या वातावरणाचा आणि याचा जर आपण विचार केला, तर एक पुढचा काळ असा आहे की आपल्याला सगळ्यांनाच, म्हणजे अगदी देशभरातून सगळ्या शेतकऱ्यांना मी म्हणजे सुचवू शकतो की इथून पुढे आपल्याला नॅनो टेक्नॉलॉजीकडे जावं लागणार आहे। कारण इथून पुढे आपल्याला निसर्गाची जो सामना करावा लागेल तो अतिशय वेगळ्या पद्धतीने सामना करावा लागेल। त्याला जर आपल्याला अगदी भक्कम साथ फक्त रेक्स बॉटनी देऊ शकतं। रेक्स बॉटनीच्या रिझल्ट आम्ही आज नाही तर लगातार जवळजवळ एक 4-5 वर्षापासून घेत आहोत, आणि आम्हाला रेक्स बॉटनीचे चांगले रिझल्ट मिळालेले आहेत। त्यातल्या त्यात कांदा, टोमॅटो अशा बऱ्याचशा पिकांना चांगले रिझल्ट मिळालेले आहेत। तर माझा एक सगळ्यांना आग्रह राहील की आपण इथून पुढे एक नॅनो टेक्नॉलॉजीकडे जाऊन, आणि ही काळाची गरज आहे। आज जर आपण विचार केला तर हे नॅनो टेक्नॉलॉजी हा एक फक्त आपल्याला ऐकण्यासाठी नाही, तर आपल्याला संपूर्ण शेती व्यवसायात वापर करून आणि त्याचे चांगले रिझल्ट घेण्यासाठी हा एक नॅनो टेक्नॉलॉजीने हा एक मी बनवला आहे। तर आपण माझा एक सल्ला राहील की आपण नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि तेही रेक्स बॉटनीच्या याच्यातून की आपण चांगले रिझल्ट घ्यावेत, ही माझी तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे। कळवण तालुक्यातील आमचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर्स जीवन ॲग्रो सर्व्हिसेसचे ओनर विनोद आहिर साहेब
तुम्ही आम्हाला सांगा, कारण इथलं लोकलचं मॅनेजमेंट सगळं तुम्ही करतात, शेतकऱ्यांची संवाद तुम्ही साधतात, तर रेक्स बॉटॅनिक्सची ही टेक्नॉलॉजी आपण जी डेव्हलप करतोय ती तुमच्या प्रकारे कशी त्याची प्रस्तावना दिली जाईल? आता आपण ज्या शेतकऱ्यांकडे आलो आहे, प्रगतशील शेतकरी नानासाहेब निकम, तसेच त्यांचे चिरंजीव केतन भाऊ निकम, मी यांच्या माध्यमातून पहिले त्यांना मी टोमॅटो मिरचीला रेक्स बॉटॅनिकचे प्राण 20-20 असे हे प्रोडक्ट दिले. त्यांना ते रिझल्ट आले. मग मी त्यांना परत ह्या कांद्या पिकामध्ये त्याचा वापर करावा असा आग्रह धरला. ओके, बरोबर. तर मग त्यांना मिरची आणि टोमॅटोमध्ये रिझल्ट भेटल्यानंतर त्यांनी पण मला होकार दिला. ओके. पण मग आता हा जो प्लॉटमध्ये आपण आता उभे आहोत, तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर केलेला नाही आहे. हे पूर्णपणे रेक्स बॉटॅनिकचे जे प्युरोनॅनिक्स जे नॅनो टेक्नॉलॉजीवरती जे खतं आहेत, म्हणजे 10-26 असो, प्राण असो, 24-24 असो, 10-26 असो, 12-32 असो, 42-47 असो, सत्व असो, पूर्णपणे ह्या प्लॉटवरती त्याचा फवारणीतून काही ड्रीपमार्फत त्याचा उपयोग झालेला आहे. तर त्याचा रिझल्ट नानासाहेबांना बी असा आलेला आहे का जमिनीची सुपीकता पण त्याच्याने वाढलेली आहे आणि कांद्याची टिकवण क्षमता पण, कलर पण आणि अजूनपर्यंत मुळवा भरपूर प्रमाणात आहे. तर मी नानासाहेबांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना विनंती करतो का त्यांनी इथून पुढे रेक्स बॉटॅनिकचे जे प्युरेक्स नॅनो जे लिक्विड नॅनो खतं आहेत त्याचा वापर प्रत्येक शेतकऱ्याने करावा आणि आपल्या जे आपण खर्चिक बाब आहेत त्याच्यात हे होईल. बरोबर, सवलत मिळेल, ते सवलत मिळेल. बरोबर, कॉस्ट कमी लागते, कल्टिवेशनला कॉस्ट कमी लागते. तर बदलत्या काळासोबत शेतीमध्ये सुद्धा बदल आणावा लागेल. हो सर. उत्पादन चांगलं घेऊन कमी खर्चात, खर्च कमी करून चांगले उत्पादन घेण्याची आता शेतकऱ्यांना पण एक गरज आहे. त्याच गरजला पूर्ण करण्यासाठी रेक्स बॉटॅनिक्सने हा सगळा रिसर्च केलेला आहे. हा जो प्लॉट आहे, हा पूर्ण प्लॉट साहेबांसोबत इथं आमचे जे ॲग्रोनॉमिस्ट आहेत कांतीलाल गायकवाड आणि धामणे साहेब यांनी वारंवार इथं व्हिजिट देऊन टेक्निकल गायडन्स देऊन हा प्लॉट डेव्हलप करायला साहेबांना हेल्प केली आहे. मी सगळ्या शेतकरी मित्रांचे आणि नानासाहेबांचे, केतन दादांचे, साहेबांचे आभार मानतो की चांगल्या पद्धतीने इथं शेतकऱ्यांसाठी एक नवीन माहिती आणि शेतकऱ्यांसाठी एक जबाबदारीचं काम तुम्ही आमच्या सोबत केलंय, त्यासाठी धन्यवाद. शेवटचा एक पिजू सर. बोला साहेब. वाढत्या खतांच्या किमतीच्या जर आपण संपूर्ण शेतकरी वर्गाने जर विचार केला तर इथून पुढे आपल्याला नॅनो टेक्नॉलॉजीकडे जावं लागणार आहे आणि ही काळाची गरज आहे सर. त्याच्यामुळे आपण या नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि त्यातल्या त्यात रेक्स बॉटॅनिकचा नॅनो टेक्नॉलॉजी याचा वापर करा अशी मी सगळ्या माझ्या शेतकरी वर्गाला नम्र विनंती करतो. आणि या कंपनीचे प्रॉडक्ट्स आपण अगदी बिनधास्त वापरा ही आपल्याला ग्वाही देऊन थांबतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.